आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। कल्याणी नगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिनांक 28 मे 2024 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घरातील मोलकरीण फिर्यादी यांच्या कपाटातून 13,36,800 रुपये किमतीचे 260 ग्रॅम वजनाचे सोना चांदीचे दागिने चोरी करून घेऊन गेली। याबाबत एरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 335/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार तुषार खराडे, किरण घुटे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी हा तिच्या मूळ गावी किणाही तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं असल्याबाबत बातमी मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन यांना कळवल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस अंमलदार तुषार खराडे, कैलास डुकरे, सुशांत भोसले, श्यामलता देवकर यांनी तिथं जाऊन सदरील संशयित महिलेस ताब्यात घेतले। तिला नाव व पत्ता विचारले असता तिनं तिचं नाव सायली संतोष कारवे, वय वर्ष 22, राहणार मुक्काम पोस्ट किणाही तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असल्याचे सांगितले। तिच्याकडे चौकशी केली असता तिने कल्याणी नगर भागात लहान मुलांचा सांभाळ करण्याचं काम मिळवून तेथील घरात चोरी केल्याची कबुली दिली। सदर आरोपीस दिनांक 31 मे 2023 रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे। पोलीस कस्टडीत सदर आरोपितांकडून 13,11,800 रुपये किमतीचे सोना चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। तसेच तिच्याकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुद्धा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचं काम मिळवून तिथं सुद्धा चोरी केल्याची कबुली दिली। यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी करता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 449/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 381 अन्वये गुन्हा उघडकीस आला आहे। सदर गुन्ह्यातील 64 ग्रॅम वजनाचे 40,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले। असे एकूण 2 गुन्हे उघडकीस आणून 17,11,800 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश आले। सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, विजय कुमार मगर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, विठ्ठल दबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग, रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केली आहे।